राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून विविध मुद्द्यावर विविध ठिकाणी निवडणुकीला उमेदवार सामोरे जात आहे। महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडी विरोधामध्ये महायुती असा सामना होत आहे। राज्यात झालेले राजकीय बदलाचे पडसाद महाराष्ट्रभर या निवडणुकीच्या मैदानात दिसत आहे। राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार साहेब हे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा प्रचार करताना पक्ष फोडाफोडी व विविध प्रमुख मुद्द्यावर निवडणूक प्रचार करीत आहे। परंतु कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या सर्वाला अपवाद ठरत आहेत। कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कोणत्या मुद्द्यावर सध्या निवडणूक रंगतदार होत आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी शैलेश शिंदे आणि आपण बघत आहात डी न्यूज वेद वर्तमानाचा रणसंग्राम कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा। महाराष्ट्रभर महाविकास आघाडी व महायुतीमध्ये घमसान सुरू आहे। विविध राजकीय आरोप प्रत्यारोप या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येत आहेत। कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ही महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे व महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वरपे हे परस्पर विरोधामध्ये उभे ठाकले आहेत। तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे महाराष्ट्रामध्ये राजकीय बदल घडले, पक्ष फोडाफोडीचे प्रकार घडले, त्याचा कोणताही परिणाम मतदारसंघात दिसून येत नाही। सध्याची ही निवडणूक स्थानिक पातळीवर स्थानिक प्रश्नावर लढवली जात आहे आणि त्यावरच सध्या मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहेत। नुकतीच कोपरगाव शहरामध्ये महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा झाली आहे। या सभेनंतर कोपरगाव शहरातून तालुक्यातून मोठा बदल कोपरगावात वातावरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती। परंतु या सभेनंतर असा कोणताही प्रभाव दिसून आला नाही, कारण आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 3000 कोटींचा निधी खेचून आणला आहे। यातील काही कामे पूर्णत्वास गेली असून काही कामे अजून बाकी आहेत आणि कोपरगाव शहरातील वर्षानुवर्ष भेडसावणारा प्रश्न आजपर्यंत विविध निवडणुकीच्या माध्यमातून गाजवला गेला तो प्रश्न म्हणजेच कोपरगाव शहरातील पिण्याचे पाणी। कोपरगाव शहरातील पिण्याचे पाणी यासाठी आशुतोष काळे यांनी 5 नंबर तळे बांधून प्रत्यक्षात 2-3 दिवसाआड कोपरगाव शहराला स्वच्छ पाणी पुरवले आहेत। यामुळे संपूर्ण कोपरगाव शहरामध्ये प्रामुख्याने महिला वर्ग समाधान व्यक्त करताना दिसत आहे। आमदार आशुतोष काळे यांनी आमच्या घरापुढील रस्ता केला, आमचे पिण्याचे मुबलक पाणी आम्हाला मिळवून दिले, बस या पलीकडे आम्हाला काय पाहिजे असे म्हणत काही महिलांनी समाधान व्यक्त केले आहे। कोण काय करतं, कोण काय करणार आहे, या पलीकडे आमच्यासाठी आशुतोष काळे यांनी पाणी दिले हेच आमच्यासाठी खूप काही आहे असे महिला यावेळी व्यक्त होत आहे। कोपरगाव तालुका काळे व कोल्हे या दिग्गजांसह परजणे, अवताडे, रोहमारे हे घराणे पॉवरफुल मानले जातात। आमदार आशुतोष काळे यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात विक्रमी 3500 कोटींचा निधी एकट्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आणला आहे। रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत। विशेष म्हणजे हा विकास दिसणारा आहे। 3000 कोटींचा विकास कुठे आहेत? पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटलाच नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। यावर आमदार काळे म्हणतात की विरोधकांना चांगला काही दिसत नाही, त्यांना फक्त मला विरोध करायचा आहे, आम्हाला विरोध करतात, परंतु विकास कामे ही जनतेसमोर आहेत आणि आता जनता माझ्या सोबत आहे, त्यामुळे मला निकालाची चिंता नाही, मला भरघोस मते आपल्याकडून मिळाली पाहिजे आणि भरघोस मताने मी निवडून येणार आहे असे काळे विविध सभेत बोलत आहेत। आगामी 5 वर्षाच्या काळामध्ये हाताला काम मिळावं म्हणून सोनेवाडी, सावळीविहीर येथे नूतन औद्योगिक वसाहत तसेच कोपरगाव शहरामध्ये नवीन औद्योगिक वसाहत करण्याचा आमदार काळे यांचा मानस आहे। औद्योगिक वसाहत झाल्यावर साहजिकच रोजगाराच्या संधी वाढणार आहेत। या दोन्ही औद्योगिक वसाहती नाशिक, पुणे व संभाजीनगर जिल्ह्याला लागून असल्याने भविष्यात मोठे औद्योगिक उद्योग आणण्यासाठी आमदार काळे हे प्रयत्नशील असल्याचे त्यांनी घोषणापत्रात सांगितले आहे। यासह विविध विकास कामांची यादीही त्यांनी जाहीर केली आहे। हे सगळं करायचं म्हटल्यावर निवडून येणं व सत्तेत राहणं महत्त्वाचं आहे, कारण आमदार हा सत्तेत राहणार असल्यास काय विकास होतो हे कोपरगावकरांनी गेल्या 5 वर्षात अनुभवले आहे। त्यामुळे काळे यांनाच निवडून द्यावा
द्यावं लागेल ह्या विचार सर्वसामान्य कोपरगावकर नक्कीच करतील अशी शक्यता सध्या व्यक्त होत आहे। याशिवाय शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कोपरगाव तालुक्यातील आकडाही लाखांच्या घरात आहे। त्यामुळे महिला वर्ग महायुतीच्या बाजूने भरघोस मतदान करतील अशी शक्यता वाढली आहे। या निमित्ताने मतदारसंघाला एका नव्या उंचीवर आमदार आशुतोष काळे घेऊन गेले आहे हे नाकारून चालत नाही। तसेच कोल्हे परिवार यांची गिरीश महाजन यांनी नुकतीच भेट घेतली असून महायुतीच्या उमेदवाराला मदत होणार आहे। तसंच काळे व कोल्हे एकाच स्टेजवर दिसतील असेही गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे। एकंदरीतच या घडामोडीच्या माध्यमातून सहकाराच्या या बालेकिल्ल्यामध्ये आमदार आशुतोष काळेंना कोल्हे गटाची साथ मिळणार। महायुतीचे नेते शेवटच्या टप्प्यामध्ये कोल्हे कुटुंबाला ऍक्टिव्ह करतील असे वाटत आहे। शेवटी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचंड मेहनतीमुळे मतदारसंघातील विविध विकास कामामुळे मतदार आशुतोष काळे यांच्या पदरामध्ये भरघोस मते टाकतील अशी शक्यता मतदारसंघामध्ये वर्तवली जात आहे। तुम्हाला काय वाटते? आशुतोष काळे यांना स्थानिक विकास कामावर ही निवडणूक सोपी सुखकर होईल का? कोल्हे गट ऍक्टिव्ह होईल का? आपली मते कमेंट करून कळवा व आमचे डी न्यूज चॅनल सबस्क्राइब, लाईक, शेअर करा। तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो। पुन्हा भेटू पुढील विषयावर। रणसंग्राम कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा या कार्यक्रमामध्ये धन्यवाद। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।